दुपारी 3-3:30च्या दरम्यान तेजूर गावातल्या ठाकरवाडीतला आमचं इथं मासेमारी करण्यासाठी आला होता. काल हवा काल एवढी होती की धरणामध्ये आतमध्ये जाळ काढत असताना आतमध्ये गेले. त्या टायमाला ते ट्यूबवर हे जे गाडीची ट्यूब आहे याच्या सहाय्याने ते मच्छीमार करत असतात. तर ह्या ट्यूब वरती गेल्याच्या नंतर काल हवा जास्त असल्यामुळे ती पाण्यामध्ये पलटी झाली ट्यूब आणि अंगामध्ये कपडे असल्यामुळे त्यांना काही सुधारलं नाही. ते पोहता आलं नसावं आणि त्याच्यानंतर ते बेपत्ता झाले काल 3:30च्या सुमारास. पण हे काल आम्हाला 5-5:30 वाजता कळालं. म्हणजे ते पण एक मुलगा होता इकडे वरती, त्यांनी बघितलं होतं त्यांना खाली जाताना म्हणून ते समजलं. पण मग त्याच्यानंतर रात्री आम्ही भरपूर प्रयत्न केले. 8-9 वाजेपर्यंत प्रयत्न केले. ओढप टाकली होती पूर्ण अख्खे ओढून बघितलं पण त्याच्यामध्ये सुद्धा काही सापडलं नाही. मग आता रात्री आम्ही पूर्ण पोलीस स्टेशनला किंवा तहसील कार्यालयामध्ये कळवलं आहे. त्यांना बोलवलं, इथं रेस्क्यू टीम पण येते, एक अर्ध्या तासामध्ये इथे येईन. त्याच्यामुळे आता पण तुम्ही बघू शकता की हवेचं एवढं प्रमाण आहे त्याच्यामुळं की आता निघायला थोडासा टाइमच लागेल. एक 6:30 वाजता कळवलं असेल का. मग ते आले नाही कोणी रात्री? रात्री आले होते, पंचनामा वगैरे करून गेलेत रात्री, सर्वजण येऊन गेलेत. पण आता काय रेस्क्यू टीमला थोडासा रात्री अंधारामध्ये काहीच नाही त्याच्यामुळे ते आता येणार आहेत ते. त्यांचं नाव ज्ञानेश्वर मारुती मारुती गोगरे, ज्ञानेश्वर मारुती गोगरे, वय 48 असावं अंदाजे. उर्फ माऊली म्हणायचे त्यांना, सर्व माऊली नावाने ओळखत होते. ते राहणार तेजूर ठाकरवाडी आपले ठाकर वस्तीत आणि रोजचा उदरनिर्वाहाचं साधन आहे मच्छीमार. त्याच्यामुळे रोजचा व्यवसाय असल्यामुळे ते रोजच येणं जाणं होतं किंवा नवीन नव्हतं त्यांच्यासाठी काही. पण मग ते हवा असल्यामुळे ते काही सुधारलं नाही त्यांना. वर्षभरात भाऊ ही दुसरी घटना आहे. हो, 100% दुसरी घटना आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये दुसरी घटना आहे ही. त्याच्यावर काहीतरी उपाययोजना काहीतरी करायला पाहिजे. नाही काय की ते मच्छीमार संघटनेचे ते स्वतः सभासद देखील होते म्हणजे. आणि यावरती बऱ्याच जणांकडे सेफ्टी जॅकेट पण आहेत, पण आता प्रत्येकाने त्याचा वापर केला पाहिजे. प्रत्येकाकडे आहे ते. जेव्हा पहिली घटना झाली तेव्हा आपण ते घेतले होते त्यांनी, नाही का, प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने. आता हे काय झालं, काल कामाला काय गेले तसंच आले, गाडी इथं वरती लावली आणि ती इकडे खाली आली. 2 व्हीलरवर आली होती ती वरती आपली स्मशान लावली, ते खाली आली.